नियमित रोज सकाळी किंवा संध्याकाळी चालणं, अंदाजे अर्धा ते 1 तास तुमच्या वयानुसार, तुमच्या क्षमतेनुसार रोज चालणं, थोड्या वेळ जॉगिंग करणं किंवा रोज फास्ट चालणं. याचे अतिशय महत्त्वाचे असे 10 फायदे मी तुम्हाला सांगणार. हजारो रुपये देऊन सुद्धा जे आरोग्य तुम्ही मिळवू शकत नाही ते आरोग्य तुम्हाला केवळ चालण्याने मिळणार आहे. आणि रोग आल्याच्या नंतर जे दवाखान्यात तुम्ही जातात, पश्चाताप तुम्हाला होतो, आयुष्यभर गोळ्या घ्याव्या लागतात, ते काही मिनिटाच्या चालण्याने होणार नाही. चालण्याने शरीरात काय बदल होतात, चालण्याने मनामध्ये काय बदल होतात, आपल्याला हे बघायचे. त्यामुळे हा सत्संग मनापासून ऐका, कारण हा सत्संग तुम्हाला आरोग्याकडे एका नवीन दृष्टिकोनातून पाहायला एक नवसंजीवनी देणारा आणि एक प्रेरणा देणारा असणार आहे. शक्य असेल तुम्हाला तर हा सत्संग चालत चालतच ऐकायचा आहे, हा सत्संग पूर्ण ऐकायचा आहे. चालण्याचा पहिला फायदा, ज्यावेळेस तुम्ही नियमितपणे चालतात, तुमच्या वयानुसार, तुमच्या कॅपॅसिटीनुसार जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही जॉगिंग करतात. तुमचं जॉगिंग करणं आणि चालणं याच्यामुळे तुमच्या फुफ्फुसाची क्षमता वाढते. तुमची श्वास घ्यायची जेवढी कॅपॅसिटी आहे त्याच्या जवळपास 25% श्वास आपण घेत असतो आणि त्यामुळे प्रत्येक पेशीपर्यंत पूर्ण ऑक्सिजन पोहोचवल्या जात नाही. ज्यावेळेस तुम्ही नियमितपणे 1 तास चालतात, फास्ट चालतात किंवा जॉगिंग करतात, त्यावेळेला आपोआपच पूर्ण श्वास घेतला जातो, पूर्ण श्वास सोडला जातो, शरीरातल्या प्रत्येक पेशीमध्ये ऑक्सिजन पोहोचवला जातो आणि सकाळचं काही वेळेचं चालणं तुमचं संपूर्ण दिवस ऊर्जादायी तुम्हाला बनवतं आणि संध्याकाळचं चालणं तुमच्या दिवसभराचा थकवा दूर करतं. म्हणून TV बघत बघत तिथेच एका ठिकाणी बसून राहिल्यापेक्षा, मोबाईल बघत बघत तिथेच एका ठिकाणी बसून राहिल्यापेक्षा आनंदाने चालणं काय वाईट आहे बरं. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही रोज फास्ट चालतात, फुफ्फुसाची क्षमता वाढते, तुम्हाला फुफ्फुसाचे रोग होणार नाही, दमा तुमच्या जवळ सुद्धा फिरकणार नाही, तुम्हाला श्वासाचे रोग होणार नाही. हा झाला पहिला फायदा. दुसरा फायदा, ज्यावेळेस तुम्ही नियमितपणे चालतात, ज्यावेळेस तुम्ही नियमितपणे जॉगिंग करतात, त्यावेळेला तुमच्या हृदयाचे स्नायू मजबूत होतात, तुमचं कोलेस्ट्रॉल नॉर्मल राहतं, तुम्हाला कधीच ब्लॉकेजेस होणार नाही, तुम्ही कधी हार्ट अटॅकने मरणार नाही. नियमितपणे चालणं, शक्य असेल तुमच्या घराजवळ जर टेकडी असेल तर ती टेकडी, तो डोंगर नियमितपणे चढणं हे अत्यंत आवश्यक आहे. असं होतं की नाही होतं बघा, पूर्वीच्या काळी कुठलाही आजार असेल तर सांगायचं तुझ्या कुलदैवताकडे जाऊ नये. का बरं? आणि जाऊन आल्याच्या नंतर ते बरे व्हायचे. का बरं? कारण आपले सगळे देवस्थान हे डोंगराच्या वर आहे. ज्यावेळेस ते डोंगर चढतात, श्वास वाढतो, सोडला जातो, वाढतो, सोडला जातो, वाढतो, सोडला जातो, आणि असं 3-3, 4-4 दिवस त्यांनी करावं लागायचं. कारण तिथपर्यंत जायला पहिले गाड्या नव्हत्या, तिथं जायला त्यांना वेळ लागायचा आणि त्याच्यामुळे त्या 4 दिवसामध्ये पूर्ण श्वास घेणं, पूर्ण श्वास सोडणं, अंगातून घाम निघायचा. ज्यावेळेस तुमच्या अंगातून घाम निघतो ना, तो घाम शरीरातली घाण काढून टाकतो. व्यायामामुळे निघालेला घाम तुम्हाला दवाखान्याच्या बिलातून निघणारा घाम येऊ देणार नाही, एवढं लक्षात ठेवा. आणि हेच पूर्वीच्या काळी व्हायचं. आपल्या कुलदैवताकडे ते जाऊन आले की आपोआपच ते बरे व्हायचे. का बरं? एक तर मनामध्ये श्रद्धा, पॉझिटिव्ह विश्वास, पॉझिटिव्ह एनर्जी सोबत असायची, एक विश्वास सोबत असायचा की मी माझ्या कुलदैवताकडे जाऊन आलो तर बरा होणार आहे. आणि दुसरं, त्यांचं चालणं, कंटिन्यू लगातार टेकडी चढत चालणं, याच्यामुळे हृदयाचं पंपिंग नीट व्यवस्थित होतं, हृदयाचे स्नायू मजबूत होतं. नंबर 3, सकाळचं तुमचं चालणं हे तुमच्या डोळ्यांचं आरोग्य चांगलं ठेवतं. काय संबंध डोळ्याचा आणि चालण्याचा आहे? ज्यावेळेस तुम्ही चालतात त्यावेळेला तुमचं डोळ्यांचं आरोग्य चांगलं राहतं. जर तुम्हाला शक्य असेल तर अनवाणी पायाने, चप्पल न घालता, जर तुम्ही गवतावरती, लॉनच पाहिजे असं काही नाही, जर गवतावरती चालले, थोडासा डोळ्यांचा व्यायाम केला, तुम्ही खळखळून हसून दिवसाची सुरुवात केली, रोज तुम्ही पालक, गाजर भरपूर खाल्ले आणि रोज सोबत चालले ना, तर चालण्यामुळे डोळ्यांचं आरोग्य सुद्धा चांगलं राहतं. ज्यावेळेस तुम्ही नियमितपणे चालतात, नियमितपणे चालल्यामुळे
पुढचा महत्त्वाचा चौथा फायदा हा आहे की तुम्हाला कधीच डिप्रेशन येणार नाही. असेल तर कमी होईल. एन्झायटी, छातीतली धडधड, तुमची भीती वाटणं हे सगळं आपोआप निघून जाईल. सगळ्या मानसिक ताणतणावातून तुम्ही ज्यावेळेस चालतात त्यावेळेस तुम्ही मुक्त होतात. कारण हे आपल्या अनेक मानसोपचार तज्ज्ञांनी आणि डॉक्टरांनी सुद्धा सांगितलेलं आहे की चालण्याचं आणि हे सगळे मानसिक विकार दूर होण्याचा काय फायदा आहे, काय काय कनेक्शन आहे. तर ज्यावेळेस तुम्ही नियमितपणे चालतात, आपल्या मेंदूमध्ये काही केमिकल्स आहेत, त्या मेंदूतल्या केमिकलचं संतुलन या नियमित चालण्याने होतं. हॅप्पी हार्मोन्स आहे आपल्या शरीरामध्ये 4, त्यातलं महत्त्वाचं आहे एंडॉर्फिन. आणि ज्या वेळेला ते एंडॉर्फिन तुम्ही चालतात, तुम्ही रनिंग करतात, तुम्ही धावतात तुमच्या क्षमतेनुसार, त्यावेळेला ते रिलीज होतं, ते संतुलित होतं. आणि एंडॉर्फिन रिलीज झालं तर आपोआपच तुम्हाला एक दिवसभर आनंद असतो, उत्साह असतो, आपोआपच एक दिवसभर एनर्जी राहते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हे मेंदूतले सगळे हॅपी हार्मोन्स नीट व्यवस्थित राहिले तर आज हजारो लोकांना म्हातारपणी होणारा जो अल्झायमर नावाचा रोग आहे, विस्मृती नावाचा रोग आहे, तो तुम्हाला होणार नाही. कारण हे त्या डॉक्टरांनी सांगितलं की ज्यांचं शरीर मजबूत आहे, ज्यांचे कष्ट शरीराचे होतात, जे नियमितपणे चालतात, त्यांना अल्झायमरचा त्रास त्या तुलनेत कमी होतो. म्हणून मानसिक ताणतणाव सुद्धा जर तुम्ही रोज चाललात तर तो दूर होणारच आहे. चालण्याचा 5वा फायदा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं जे स्वादुपिंड आहे, तुमचं जे पॅनक्रियाज आहे, ते पॅनक्रियाजमधलं जे इन्शुलिन आहे ते इन्शुलिन नीट व्यवस्थित रिलीज होतं. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही नियमितपणे रोज सकाळी अर्धा ते 1 तास आणि संध्याकाळी अर्धा ते 1 तास चालतात ना, तुम्हाला सध्याला डायबिटीस असेल तर तुम्ही डायबिटीसची तुमची जी शुगरची लेवल आहे ती नॉर्मल करू शकतात 1 महिन्याच्या आत. माझ्याकडे शिबिराच्या माध्यमातून असे हजारो पेशंट येतात आणि ते म्हणतात आमची शुगर गोळ्या घेऊन सुद्धा 350च्या खाली येत नाही. मी त्यांना फक्त आहारात कच्च्या भाज्या 70% खायला लावतो, सकाळी हसून सुरुवात करायला लावतो. आपलं ज्ञानयोग ध्यान शिबिर त्यांनी केलं, त्यातले प्राणायाम काही केले आणि रोज सकाळी आणि संध्याकाळी फास्ट चालले ना, तर त्यांची शुगर आपोआप 100पर्यंत आली. गोळ्या त्यांच्या अनेकांच्या सुटल्या. का बरं? जब तक तू चलते रहेगा तब तक तेरा पॅनक्रियाज इन्शुलिन की निर्मिती बराबर करते रहेगा. आणि इन्शुलिनची निर्मिती राहिली, बरोबर झाली, तर आपोआपच तुमची शुगर नॉर्मल होते. म्हणजे बघा, हे चालणं तुम्हाला अनेक रोग येऊच देत नाही आणि रोग असतील तर ते बरोबर दूर करतं. पुढचा फायदा, 6वा फायदा, ज्यावेळेस तुम्ही चालतात, नियमितपणे चालतात, नियमितपणे धावतात, खेळ खेळतात, तुम्ही क्रिकेट खेळा, तुम्ही बॅडमिंटन खेळा, तुम्ही धप्पाकुटी खेळा, आपल्या लहानपणी खेळायचं तसं, तुम्ही शिवणसाई खेळा, लहान व्हावं थोडंसं. खूप मोठे होऊन बसलेले आपण खेळणं बंद केलं. तुम्ही लहान मुलांना खेळताना बघा, तुम्ही ग्राउंडवरती जा, तुम्ही चाला. आणि ज्यावेळेस तुम्ही चालतात ना, तर चालताना तुमचे स्नायू मजबूत होतात. जे 2 स्नायू जिथे जोडलेले आहेत, जिथे संधी आहे, ती संधी बरोबर तिथे मजबूत होते. म्हणजे तुम्हाला संधिवाताचा त्रास तुम्हाला होणार नाही. तुमचा थायरॉइड ज्यांना आहे तो थायरॉइडचा त्रास होणार नाही. कारण चालल्याच्या नंतर थायरॉइडची ग्रंथीसुद्धा नीट व्यवस्थित तिचे जे हार्मोन्स आहे, ते जे रसायनं ते रिलीज करते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संधिवाताचा त्रास होणार नाही, तुमचे स्नायूसुद्धा मजबूत राहतील. पुढचा फायदा, ज्यावेळेस तुम्ही नियमितपणे चालतात, चालल्याने तुमची जी बॅकबोन आहे, तुमचा जो पाठीचा कणा आहे तो सरळ राहतो. आणि त्याच्यामुळे बॉडीचं जे तुमचं टेक्स्चर आहे, बॉडीची जी तुमची जी ठेवण आहे, तुमच्या शरीराची ठेवण, ती नंतर म्हातारपणी जशी वाकतात समोर तसं वाकत नाही. तुमची पाठीचा कणा ताठ राहील. आणि पाठीचा कणा ताठ राहिला की तुमची बुद्धिमत्तासुद्धा, विस्मरण तुम्हाला होत नाही. पाठीचा कणा ताठ असण्याचा बुद्धिमत्तेचा आणि आरोग्याचा संबंध आहे. तुमची बुद्धिमत्ता वाढते. पाठीचा कणा ताठ राहिला की तुमचं आरोग्य चांगलं राहतं. आणि मग मणक्यात गॅप येणं, सायटिका येणं, कुठले नस दबणं, हे असले प्रकार होत नाही. काय करायचं? त्यासाठी फक्त नियमितपणे रोज चालायचं. त्याच्या पुढचा फायदा, तुम्ही जर रोज चाललात तर शोल्डर दुखणं, कंबर दुखणं किंवा गुडघे दुखणं हे कधीच होणार नाही. तुम्ही हे करत नाही म्हणून ते दुखतंय. लक्षात ठेवा, शरीराचा व्यायाम जर होत राहिला ना तर शरीराला गंज चढणार नाही. हे दुखणं काय सांगतंय? तिथे हालचाल कमी झालेली आहे.
आणि तुम्ही वरती दवाखान्यात गेल्याच्या नंतर तिथून काहीतरी ऐकताना सांगता, आता तू हलायचं नाही, तू खाली वाकायचं नाही, तू वजन उचलायचं नाही, तू खाली बसायचं नाही, आणि तुम्ही अजून एका ठिकाणी बसतात, ते शोल्डर, ते पाठ, ते गुडघे, त्या मांड्या अजून कडक होतात, आणि मग ते स्नायूंना हालचाल मिळाली नाही की दुखणं अजून वाढतं. अरे तुम्ही करून बघा, तुम्ही नियमितपणे जॉगिंग करा, हसा, चाला, आनंदात राहा, आपोआपच त्याचा तुम्हाला पाठ दुखणं बंद होणं, कंबरदुखी बंद होणं, या सगळ्या नसा बिसा ज्या बंद पडलेल्या असतात ना, त्या सगळ्या आपोआपच त्या सगळ्या नसा रिलीज होणं, हे सगळं होतं की नाही होत बघा. जे सोपं आहे त्याच्यासाठी उगीच ब्लड टेस्ट करा आणि ऑपरेशन करा आणि घाबरून सगळं आयुष्य त्या गोळ्यांमध्ये घ्या, गोळ्यांमध्ये जगा, असं करू नका. त्याच्या पुढचा फायदा, जे लोक नियमितपणे चालतात, धावतात, आणि चालणं कसं पाहिजे, रोग दूर करण्यासाठी नाही तर आता हे माझं बोलणं ऐकताल आणि मग हळूहळू हळूहळू चला बाबा, आपल्याला दुखणं नकोय म्हणून नाही, तुमच्या मित्रांसोबत गप्पा मारत चाला, एखादं प्रेरणादायी गाणं ऐकत ऐकत तुम्ही चला, तुम्ही आनंदाने छान गाणं म्हणत म्हणत चला, तुम्ही फक्त चालण्यासाठी चला, ते बाकीचं सगळं आपोआप मिळेल. तुम्ही आनंदातून चाला, आणि ज्यावेळेस तुम्ही आनंदातून चालतात ना, त्यावेळेला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मन तुमचं दिवसभर शांत राहतं. का बरं? शरीराचा व्यायाम झाला की मनातले विचार निघून जातात. आणि हे जे लोक म्हणतात ना, माझ्या मनात नकारात्मक विचार येतात, नकारात्मक विचार येतात, नकारात्मक विचार येतात, अरे हे नकारात्मक विचार काय येतात? कारण तुम्ही काही करतच नाही ना, एका जागी बसूनच आहे ना. तुम्ही चाला, तुम्ही धावा, तुम्ही आनंदी राहा, तुम्ही पॉझिटिव्ह बोला, आपोआपच काय होतं, मन शांत राहतं. शरीर थकलं की मन शांत राहतं. अजून एक पुढचा फायदा, ज्यावेळेस तुम्ही चालतात, नियमितपणे चालतात, चालण्यामुळे पोटाच्या स्नायूंना व्यायाम होतो. म्हणजे अपचनाचा त्रास असेल, गॅसचा प्रॉब्लेम असेल, बद्धकोष्ठता असेल, हे तुम्हाला होणार नाही. तुम्ही नियमितपणे सकाळ संध्याकाळ चालायलाच पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेस तुम्ही रोज चालतात, रोज पळतात, संध्याकाळचं चालणं, संध्याकाळचं पळणं आणि दिवसभर ॲक्टिव्ह राहणं, आपोआपच तुम्हाला शांत झोप येते. त्याच्यामुळे आज निद्रानाशाचा जो प्रकार वाढलेला आहे, आज झोपच येत नाही गोळ्या घेऊन सुद्धा. का बरं? कारण या शरीराला काही कष्टच नाही. कधी ऐकलं का हो की खूप कष्ट करणाऱ्या माणसाला, शेतकरी माणसाला निद्रानाशाचा त्रास होतो? तुम्ही बघा, तुम्ही चाला, तुम्ही कंटिन्यू चाला. चालणं या पायाच्या अंगठ्यापासून तर डोक्याच्या केसापर्यंत प्रत्येक पेशीला ऊर्जा देत असतं. आता कसं चालायचं? तर तुमच्या क्षमतेनुसार, तुमच्या वयानुसार रोज चाला. चालण्यात सातत्य ठेवा. मला वेळ नाही असं म्हणायचं नाही. तुम्ही सगळ्या गोष्टींना वेळ काढतात. तुमचा TV बघणं कमी करा, मोबाईल वापरणं कमी करा, वाटल्यास थोडंसं लवकर उठा, पण तुम्ही रोज चाला. तुम्ही जोपर्यंत चालताल तोपर्यंत हृदय चालेल, जोपर्यंत चालताल तोपर्यंत शरीर चालेल, जोपर्यंत चालताल तोपर्यंत डोकं चालेल, जोपर्यंत चालताल तोपर्यंत हा श्वास सरळ चालेल. नंबर 2, म्हणजे चालताना मध्ये मध्ये पाणी प्यायचं नाही. चालून या, थोडंसं श्वास नॉर्मल व्हा, आणि चालून झाल्याच्या नंतर हळूहळू मग जेवढं पाणी प्यायचं तेवढं प्या. जेवण झाल्या लगेचच चालायचं नाही. जेवण झाल्या चालायचं नाहीये. जेवण झाल्यावर एक अर्धा तास थांबा, नंतर तुम्ही चालू शकता. बस तुम्ही एवढंच करा, काहीच करू नका. तुम्हाला बघा, तुमचं संपूर्ण शरीर बदलून जाईल. नियमितपणे चाला आणि फक्त चाला. तुम्ही चालणं सुरुवात करा. तुम्ही आरोग्य संपन्न राहा, तुम्ही धावत राहा, तुम्ही आरोग्य संपन्न राहा. तुम्ही जीवन स्वतःचं बदला, आणि इतरांना प्रेरणा देण्यासाठी सुद्धा हे विचार, हे चालणं, हा संदेश, हे चालण्याचे फायदे सर्वांपर्यंत पोहोचवा. चाला, बस चलते रहो, हंसते रहो, चलते रहो, हंसते रहो, और जीवन अपना आरोग्य संपन्न बनाते रहो. जय गुरुदेव.